नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा प्रश्न आहे, अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण की घेऊन आलो आहे पुनश्च एकदा एक नवीन टॉपिक. तो म्हणजेच काय? कोडॉमिनन्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स, जे मेंडलने दिलेल्या इनहेरिटन्स, मेंडलने सांगितलेल्या इनहेरिटन्स पासून एक वेगळा रिझल्ट देणारं डेव्हिएशन होतं. आणि कोडॉमिनन्स ही एक अशाच प्रकारचं इनहेरिटन्स आहे. बघा, इथे आपण जे बोलतो आहोत ते एका अलिलिक पेअर बद्दल बोलतो आहोत. एकाच जीनसाठी काम करणाऱ्या अलिलिक पेअर बद्दल बोलतोय. जी अलिलिक पेअर मेंडलने सांगितलेल्या रूल्सला फॉलो करत नाहीये. इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये ज्या दोन अलिल्स बद्दल आपण बोललो, ज्यांची ती अलिलिक पेअर होती, त्या दोघही अलिल्स मध्ये डॉमिनंट कॅरेक्टर हे दुसऱ्या रेसिसिव्ह कॅरेक्टरला सप्रेस करत नव्हतं. आणि दोघंही मिळत एक संमिश्रित इफेक्ट, एक इंटरमिजिएट इफेक्ट, एक ब्लेंडेड इफेक्ट प्रोड्यूस करत होते. कोडॉमिनन्स हा एक कम्प्लिटली वेगळा खेळ आहे. कोडॉमिनन्स जो आहे ते कम्प्लिटली वेगळी कन्सेप्ट आहे. नावातच अर्धा मिनिंग दिलाय, कोडॉमिनन्स. आता हा जो वर्ड को आहे ना, तो बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलाय. मराठी माणसांनी कोऑपरेटिव्ह असा शब्द ऐकला असेल. कोऑपरेटिव्ह म्हणजेच काय, की चला सगळे मिळून सहकार तयार करूया आणि एखादी ऑर्गनायझेशन, एखादा मोठा उद्योग जो आहे तो तयार करूया. सहकार म्हणजेच काय, सगळ्यांनी सारख्याच प्रकारचा मालकी हक्क ठेवणं. आपण जर एखादी सहकारी पतसंस्था म्हटली, एखादी सहकारी बँक म्हटली, तर याचा अर्थ काय होतो, की त्या बँकेचे जेवढेही मालक आहेत, त्या ऑर्गनायझेशनचे, त्या संस्थेचे जेवढेही मालक आहेत, ते इक्वल हिस्सेदार आहेत. सगळ्यांनी सुरुवातीला एकसारखे अमाऊंट ऑफ पैसे, एकसारखी मेहनत, एकसारखे एफर्ट्स टाकले असतील, ती संस्था, ती बँक उभी केली. मग सगळेजण इक्वल हिस्सेदार आहेत, सगळेजण इक्वल मालक आहेत. मग हीच कन्सेप्ट इथे पण आहे, कोडॉमिनन्स. इथे पण सगळेजण मालक आहेत, याचा अर्थ इथे पण सगळेजण सिमिलर टाईपचा इफेक्ट दाखवणार आहे. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही, कोणी डॉमिनन्स नाही, कोणीही रेसिसिव्हिटी दाखवणार नाही. दोघंही आपला आपला इनहेरिटन्स करणार म्हणजे करणार. दोघंही म्हणजे दोघंही अलिल्स करणार. मग एक्झॅक्टली काय मिनिंग बघायला मिळतो कोडॉमिनन्सचा? फार सोपा आहे. व्हेन an allele do not suppress the expression of another allele, rather both the allele express equally in a hybrid. सो याचा अर्थ असा होतो की त्याच्या वाक्यात बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, की अलील जो आहे तो डू नॉट सप्रेस दी एक्सप्रेशन ऑफ अनादर अलील. म्हणजे एक अलील दुसऱ्या अलीलचं कॅरेक्टरला सप्रेस करत नाही. एक अलील दुसऱ्या अलीलच्या गुणधर्माला एक्सप्रेस होण्यापासून रोखत नाहीये. याचा अर्थ तुला एक्सप्रेस व्हायचं, तू हो, काय हरकत नाही, मला पण एक्सप्रेस व्हायचं, तुला पण एक्सप्रेस व्हायचं, दोघं एक्सप्रेस होऊया, असा विषय. रादर, पुढे काय म्हटलंय, रादर बोथ द अलील्स एक्सप्रेस इक्वली इन हायब्रिड. याचा अर्थ दोघंही अलील हायब्रिड मध्ये इक्वली एक्सप्रेस होणार आहे. म्हणजे तो कमी नाही, मी जास्त नाही, दोघंही अलीलने सारखंच एक्सप्रेशन करायचं. याचा अर्थ एक असा होतो की दोघांचं कुठलंही ब्लेंडेड मिक्स्ड कॅरेक्टर एक्सप्रेस होणार नाहीये. सो इथे मी लिहून ठेवतो, नो अलील, और असं आपण म्हणूया, विल नो अलील विल एक्सप्रेस इन कॉम्बिनेशन विथ अनादर अलील. म्हणजे कुठलाही अलील जो आहे तो दुसऱ्या अलील सोबत कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस होणार नाहीये. दोघंही अलील जे आहे ते कुठल्या प्रकारचा मिक्स्ड किंवा इंटरमिजिएट इफेक्ट बनवणार नाहीये, एवढं मात्र खरं. ही गोष्ट जी आहे ती कोडॉमिनन्स मध्ये बघायला मिळते. आता हा कोडॉमिनन्स नावाचा प्रकार, डेव्हिएशन जे आहे ते नक्की कोणामध्ये बघायला मिळालं, तर इथे जे एक्झाम्पल किंवा इथे जो ऑर्गॅनिझम मला बघायला मिळतोय ते खरं तर ॲनिमल्स बघायला मिळतात. ॲनिमल्समध्ये, आणि ॲनिमल्समध्ये हे फार प्रामुख्याने बघायला मिळतं आहे आपल्या कॅटल्समध्ये. असं काही खास नाही की कॅटल्समध्येच बघायला मिळेल, ते हॉर्स फॅमिलीमध्येही बघायला मिळतं, पण कॅटल्सचं आपण इथे उदाहरण घेतोय. आता कॅटल्स म्हणजे ज्या गायी गुरं आहे, गायी आहेत किंवा जे रेडे आहेत, गायी आहेत किंवा बैल आहेत, त्यांच्याबद्दल आपण इथे बोलतोय. आता ह्या अॅनिमल्सच्या, कॅटल्सच्या जोडीमध्ये नक्की काय खेळ आहे, कोणत्या जीन, कोणत्या कॅरेक्टर बद्दल बोललं जात आहे, तर अॅनिमल्समध्ये, कॅटल्समध्ये ज्याच्याबद्दल बोललं जात आहे तो आहे कोट कलर. कोट कलर. आता हा कोट कलर काय कन्सेप्ट आहे सर? त्यांचा स्किन कलर येईल ना,
नाही, गायांमध्ये किंवा बैलांमध्ये कॅटल्समध्ये कोट कलर हा शब्द वापरतात, स्किन कलर हा शब्द नाही वापरत. त्याचं कारण असं, कारण की स्किन तर झाकलेली असते. कशाने? तर हेअर्सने. पूर्ण स्किन म्हणजे अखंड बॉडीवरची स्किन जी आहे ती हेअर्सने झाकलेली आहे आणि रंग हेअर्सला आहे. याचा अर्थ हेअरचा जो कलर आहे म्हणजेच स्किनला कव्हर करणारे जे हेअर्स आहे, कोट करणारे जे हेअर्स आहे, म्हणून नाव पडलं आहे कोट कलर असं. मग त्या हेअर्सचा रंग म्हणजेच कोणाचा रंग? कोटचा रंग. गायीच्या अंगावरती असलेल्या हेअर्सच्या रंगालाच कोट कलर असं म्हटलं गेलेलं आहे. मग ते कोट कलर कोणते कोणते बघायला मिळतात त्याच्यावरून आपण थोडंसं कोडॉमिनन्स समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक उदाहरण घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जसं आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये मायरॅबिलिस जलापाचं म्हणजेच 4 o'clock प्लांटचं उदाहरण पाहिलं होतं, तसं इथे आपण कॅटल्समध्ये कोट कलर बद्दल बोलतो आहोत. मग तिथे मायरॅबिलिस जलापाचा क्रॉस केला होता, इथे आपण जो काही कॅटल्स आहे त्यांचा एक क्रॉस करूया. मग क्रॉस करायचा आहे म्हणजे आपल्याला ट्रेट निवडावी लागेल आणि ट्रेट आपण ऑलरेडी निवडली, ती म्हणजेच काय? कोट कलर इन कॅटल्स. मुद्दाम मी कॅटल्स बद्दल इथे मेन्शन करून ठेवतो, कॅटल्सचा कोट कलर. मग सर सगळ्यात पहिले काय करायचं? सगळ्यात पहिले पॅरेंट्स जे आहे ते बघायचंय. पॅरेंट्समध्ये सर आपल्याला एक मेल पॅरेंट येईल, एक इथे फिमेल पॅरेंट येईल. आता एक गोष्ट विसरायला नको की हे झाडं नाही आहेत, त्यामुळे ह्यांचे काय पोलन ग्रेन्स किंवा स्टिग्मा वगैरे राहणार नाहीयेत. हे ऍक्च्युअल प्राणी आहे. इथे आपला ऍक्च्युअल एक बुल घ्यायचा आहे आणि आपल्याला एक फिमेल काऊ जी आहे ती हवी आहे. ज्यांना हे कळत नाही त्यांच्यासाठी एक बैल हवा आहे आणि एक आपल्याला गाय जी आहे ती हवी आहे. 2 वेगळे वेगळे प्राणी हवे आहेत इथे, हे फार महत्वाचं. बुल आणि काऊ यांची आपण एक जोडी घेतली, ठीक आहे. मग सर पुढे काय करतो आपण? सर पुढे आपण लिहित असतो त्यांचा फिनोटाईप. मग चटकन फिनोटाईप लिहून टाकूया. बुल जो आहे त्या बुलचा जो कोट कलर आहे तो कोट कलर आपण घेतला आहे, असं समजा की तो रेड कोट कलरचा आहे. आता रेड म्हणजेच काय? एक ब्राउनिश रेडिश कलरचा कोट कलर आहे असं म्हणून घ्या. म्हणजे आपण म्हणा की चॉकलेटी रंगाची ज्याला आपण म्हणतो डार्क कलरची, तसा रेड कोट कलर आहे. आणि फिमेलमध्ये आपण घेऊया व्हाईट कोट कलर, म्हणजे अत्यंत पांढरी फट्टक गाय आहे असं म्हटलं तरी पण चालेल. ओके, सो व्हाईट कोट असं मी ते लिहितो, रेड कोट आणि व्हाईट कोट. मग सर पुढे काय येतं? मग पुढे येतं त्यांचा जिनोटाईप. सर याचा अर्थ इथे आपल्याला जिनोटिपिक जीन्सची जी काही अलिलिक पेअर आहे ती लिहायची आहे. मेलसाठी आपण लिहिली कॅपिटल आर आणि फिमेलसाठी आपण लिहिली WW. सर फिमेलसाठी WW का लिहिली? कारण की ॲनिमल्स वेगळे वेगळे आहेत ना. एका स्पेशीचे जरी असले तरी ॲनिमल्स वेगळे वेगळे आहेत आणि त्यांचा कोट कलरचा जीन जो आहे तो स्वतःला नेहमी एक्सप्रेस करतोच. को डॉमिनन्स आहे ना. डॉमिनंट कोणी ना रेसेसिव्ह कोणी, दोघंही डॉमिनंटच आहेत, दोघंही स्वतःला एक्सप्रेस करणारच आहे. मग रेसेसिव्हिटीच नाहीये म्हणून इथे स्मॉल लेटर लिहायचा विषयच येत नाही, हे लक्षात घ्यायचं. बऱ्याच लोकांना ही कन्सेप्टच कळत नाही की कोट कलर लिहिताना मेलमध्ये कॅपिटल आर लिहिला, मग फिमेलमध्ये स्मॉल आर का नाही लिहिला? का नाही लिहिला? कारण की स्मॉल आर लिहायला व्हाईट कोट कलरचं कॅरेक्टर हे रेसेसिव्ह नाहीच आहे, ते सुद्धा डॉमिनंट कॅरेक्टर आहे. दोघंही कॅरेक्टर डॉमिनंटच आहे, याचा अर्थ दोघंही कॅरेक्टर स्वतःला एक्सप्रेस करणार म्हणजे करणार येणाऱ्या हायब्रिडमध्ये. म्हणूनच तर नाव पडलंय को डॉमिनन्स असं. मग सर पुढे काय होत असतं? मग सर आपल्या फावल्या वेळाप्रमाणे आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे काय गॅमेट्स पडणार. गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड, म्हणजे इकडे आला कॅपिटल आरचा एक गॅमेट, तिकडे आला डब्ल्यूचा एक गॅमेट. ह्या गॅमेट्सचं फ्युजन होणार, म्हणजे मेलच्या सीमेन मधले स्पर्म फिमेलच्या एग सोबत फ्यूज झाले. फिमेल जे आहे त्याच्यामध्ये तो झायगोट तयार झाला, झायगोट इम्प्लांट झाला, झायगोटचं पुढे ब्लास्टुलेशन, गॅस्ट्रुलेशन, एम्ब्रिओ डेव्हलप झाला. ती गाय जी आहे ती पूर्ण प्रेग्नन्सी पिरियड कंप्लीट करते, जस्टेशन पिरियड कंप्लीट करते आणि पुढे एका वासराला जन्म देते असं आपण म्हणूया. आता आलेलं जे वासरू आहे ते मेल आहे असं आपण मानूया. ओके, सो पुढची जी काही जनरेशन आपण म्हणतोय F1 जनरेशनचा हायब्रिड आहे, तो F1 जनरेशनचा हायब्रिड. ओके, आणि हा F1 जनरेशनचा हायब्रिड त्याचा जिनोटाईप आला कॅपिटल आर कॅपिटल W. मग कॅपिटल आर कॅपिटल W सर रेड आणि व्हाईट कोट कलरचा मिक्सचर तर नाहीये, दोघंही इक्वली एक्सप्रेस होणार आहे, दोघंही सारखेच एक्सप्रेस होणार आहे. मग सर हा जो येणारा वासरू आहे त्याचा कोट कलर काय राहील? रेड राहील का? नाही. व्हाईट राहील का? नाही. मग काय राहील? रेड आणि व्हाईटचं मिक्सचर पिंक राहील का? नाही. म्हणजे थोडंसं मध्यम ब्राऊन असं काहीतरी टाईपचं? नाही. मग काय राहील सर? मग तिथे चट्टे राहतील, लाल आणि पांढऱ्याचे चट्टे, आणि त्याला म्हटलं जातं रोन कोट असं. रोन कोट कलर. रोन कोट कलर जे आहे, माझे प्रोनाउन्सिएशन चुकू शकतात, सो त्याच्याकडे थोडीशी काळजी घ्या. रोन कोट कलर, रोन म्हणजेच चट्टे, व्हाईट आणि ब्राऊनचे किंवा रेडचे पॅचेस असं म्हटलं तरी पण चालेल. मी इथे लिहून ठेवतो, हवं तर मी रॅन्डम ज्याला अर्थ माहिती असायला हवा आहे ते इथे मी लिहून ठेवतो.
रॅन्डम पॅचेस ऑफ रेड अँड व्हाईट. रेड आणि व्हाईटचे रॅन्डम पॅचेस जे आहे ते मला बघायला मिळतात रोन कोटमध्ये. मग इथे झाला ना रेड आणि व्हाईट या दोघांचा इक्वल इनहेरिटन्स झाला, म्हणून त्याला को डॉमिनन्स म्हटलं. दोघांचा मालकी हक्क सारखाच झाला ना, रेडचा आणि व्हाईटचा दोघांचा मालकी हक्क, दोघांची जी काही एक्सप्रेस करण्याची क्षमता आहे ती सारखीच झाली आणि म्हणून आम्हाला चट्टे बघायला मिळाले. कोणतं तरी एक जास्त किंवा एक कमी असा प्रकार नाही बघायला मिळाला. समजा आपण हे जे काय आलेलं वासरू आहे ते थोडंसं मोठं झालं, पुढे चांगलं तगडं झालं, मोठं झालं आणि याचाही पुढे क्रॉस करण्याची वेळ आली, म्हणजे याचा सेल्फिंग तर नाही होऊ शकत कारण की ॲनिमल्स आहे, तर काय त्याचाच क्रॉस त्याच्यासोबत होऊ शकत. तो मेल आहे तर त्याचं काय करणार नाही, एखादी दुसरी फिमेल जी आहे ती बघावी लागेल. म्हणजे इथे मी क्रॉस 2 असं लिहितो. बरेच जण इथे म्हणतात की इथे सेल्फिंग का नाही लिहिलं, तर प्राण्यांचं कसं सेल्फिंग करणार ना. सो क्रॉस 2 बघावा लागेल. त्या क्रॉस 2 मध्ये आपण जो आता मेल जन्माला आला आपला, हा जो काही म्हटलं की एक वासरू जन्माला आलाय, मेल आलाय जन्माला, मग त्याचा कॅपिटल R कॅपिटल W म्हणजे रोन कोट कलर असलेला जो काही जिनोटाईप आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. समजा ह्या मेलचा, ह्या F1 हायब्रिडच्या मेलचा एका दुसऱ्या फिमेल सोबत क्रॉस केला आणि त्याही फिमेलमध्ये रोनच कोट कलर आहे RW, हीच अलिलिक पेअर आहे. मग सर दोघही जे काही मेंबर्स आहेत मेल आणि फिमेल दोघांचाही कोट कलर सारखाच आहे, म्हणजे बुलमध्ये पण मला चट्टे चट्टे बघायला मिळत आहे आणि काऊमध्ये पण मला चट्टे चट्टेच पाहायला मिळत आहेत सर. येस ऑफकोर्स. मग सर पुढे जाऊन यांची गॅमेट्स काय पडतील, फार सोपं आहे. गॅमेट्स काय पडतील, कॅपिटल R एक गॅमेट, कॅपिटल W एक गॅमेट, दोघांची पॉसिबिलिटी आहे. त्याही फिमेलमध्ये कॅपिटल R एक गॅमेट, कॅपिटल W एक गॅमेट. मग सर पुढे काय होणार, दिले ना आपल्या त्या पनेट भाऊसाहेबांनी आम्हाला F2 जनरेशन काढण्यासाठी ती मेथड दिली ना, पनेट स्क्वेअर मेथड. मग तो बॉक्स आखायचा सर. चला आखूया तो बॉक्स. मग परत एक चौकोनी बॉक्स आखायचा, त्यात 4 रकाने करायचे इक्वल साईजचे, कॅपिटल R कॅपिटल W कॅपिटल R कॅपिटल W असे 4ही अलिल्स लिहिले. मग या अलिल्सच्या जोड्या करायच्या कॉमन ठिकाणी, कॅपिटल R कॅपिटल R कॅपिटल R कॅपिटल W कॅपिटल R कॅपिटल W कॅपिटल W कॅपिटल W. 4 हे प्रकार झाले बरोबर. मग सर ह्यांचे पण रेशो काढता येतील का, ऑफकोर्स काढता येतील. मग सर फिनोटाईप वाईज काय बघायला मिळेल आम्हाला गंमत, मग फिनोटाईप वाईज आम्हाला गंमत बघायला मिळेल. कॅपिटल R ही पहिली अलिलिक पेअर आहे. कॅपिटल R चा कोट कलर काय होता, रेड कोट कलर, म्हणजे इथे मी लिहितो रेड कोट. कॅपिटल R कॅपिटल W सर, कॅपिटल R कॅपिटल W चा कोट कलर रोन कोट आहे, म्हणजे सर दुसरा मला फिनोटाईप मिळतोय रोन कोट असा. कॅपिटल W चा काय होता, कॅपिटल W चा व्हाईट कोट कलर, म्हणजे तिसरा फिनोटाईप झाला व्हाईट कोट. कोट माणसाचा नाहीये, पुन्हा सांगतो आहे, प्राण्याच्या अंगाच्या वरती असलेला हेअर्सचा रंग आहे हा, माणसाचा नका समजू. मग फिनोटाईप 3 आहेत, रेड कोट कलर, रोन कोट कलर, व्हाईट कोट कलर. मग या तिघांमध्ये काय बघायला मिळतंय, रेड कोट कलरचा तर एकच मेंबर आला, रोन कोटचे 2 मेंबर आले सर, मग रोन कोटचे 2 मेंबर आणि व्हाईट कोटचा एकच मेंबर आला, मग हा एक मेंबर. मग सर इकडे पण तो फिनोटिपिक रेशो जो आहे तो 1:2:1 आला, इनकम्प्लीट डॉमिनन्स प्रमाणेच, एकदम बरोबर. म्हणजे इथे मोनोहायब्रिड क्रॉस जो आपण म्हटलो त्याचा इथे थोडासा डेव्हिएशनच झाला ना, म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो फिनोटाईप वाईज 3:1 होता, तिकडे 3 टॉल 1 ड्वार्फ मिळाले होते. मग सर इकडे 1:2:1 आला, म्हणजे रेशो डेव्हिएट झाला. मेंडलने सांगितलेले रूल्स फॉलो झाले नाही. इनहेरिटन्सला थोडं वेगळ्या रीतीने जे आहे ते परफॉर्म केलं गेलं कॅटल्सच्या कोट कलरमध्ये. मग हेच तर डेव्हिएशन आहे. जिनोटाईप वाईज पण काय गंमत बघायला मिळते, जिनोटाईप वाईज पण मला 3 जिनोटाईप जे आहे ते बघायला मिळत आहे. कॅपिटल R कॅपिटल R कॅपिटल R कॅपिटल W कॅपिटल W कॅपिटल W. त्यांचे रेशो जर बघितले तर कॅपिटल R 1 आहे, कॅपिटल RW 2 आहे आणि स्मॉल कॅपिटल W हा 1 आहे. मग त्यांचाही जिनोटिपिक रेशो जो आहे तो काय बघायला मिळाला, 1:2:1. जिनोटिपिक रेशो सिमिलर आहे, फिनोटिपिक रेशो जो आहे तो काय होतोय, डेव्हिएट होतोय इथे. मग सर इथे कोणता लॉ जो आहे तो डेव्हिएट केला गेला, इथे जो सगळ्यात मोठा उद्ध्वस्त झालेला लॉ आहे तो लॉ ऑफ डॉमिनन्सच आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये हेच सांगितलं गेलं की जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं त्याला डॉमिनंट म्हणायचं, जे कॅरेक्टर F1 हायब्रिड मध्ये एक्सप्रेस होत नाही त्याला रेसेसिव्ह म्हणायचं. इथे दोघंही काय होत आहे, एक्सप्रेस होत आहे, म्हणजे रेसेसिव्ह नावाचा प्रकार उरला का, उरलाच नाही, फक्त डॉमिनंटच कॅरेक्टर हा प्रकार इथे उरला. त्यामुळे लॉ ऑफ डॉमिनन्स कम्प्लिटली इथे डेव्हिएट होऊन जातो, त्याला फॉलो केलं जात नाही इन केस ऑफ कॅटल्सच्या कोट कलरमध्ये. असा हा कम्प्लीट कंटेंट आहे को डॉमिनन्सचा, डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेलियन इनहेरिटन्सचा सेकंड प्रकार.
इथे फक्त एकाच जीन बद्दल बोललं जातं, म्हणून त्याला वन जीन वन इनहेरिटन्सचा डेव्हिएशन जे आहे तसंही मानलं जातं. एनसीआरटी वाईज जर म्हटलं तरचा विषय. मग तुम्ही स्टेट बोर्ड स्टडी करायला जाल, एनसीआरटी स्टडी करायला जाल, कंटेंट सारखंच आहे, वेगळं काही नाही. आय होप तुम्हाला कोडॉमिनन्सची जी काही कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजली असेल. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला कोडॉमिनन्सची थिओरिटिकल कन्सेप्ट समजून सांगणं गरजेचं आहे आणि हा क्रॉस 1 क्रॉस 2 तुम्हाला करून देणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला मार्क कम्प्लिटली मिळतात. आणि कोडॉमिनन्स पण माझ्या मते मागच्या 2-3 वर्षामध्ये प्रश्न नाही विचारला गेलेला आहे. एकदा तुम्ही त्याचा रेफरन्स जो आहे तो माझ्या HSC बोर्डाचे जे काही पेपर अनालिसिस आहे त्याच्यामध्ये बघून घ्या की कोडॉमिनन्सवरती काही प्रश्न आलाय की नाही आलाय. त्यामुळे तुम्हाला अंदाज येऊन जाईल किती महत्त्वाचा टॉपिक हा आहे. तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या बायोच्या विषयांवरती कंटेंटवरती व्हिडिओज जे आहे ते हवे आहेत ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्याबद्दलही काही प्रश्न असतील तर तेही प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, बायोनेक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असं नवीन नवीन कंटेंट जे आहे ते बायोबद्दल अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. बायोनेक्स अकॅडमीचं एक इंस्टाग्राम पेज देखील आहे, त्यालाही सबस्क्राईब करा, त्यालाही फॉलो करा. त्याच्यावरती तुम्हाला अशा व्हिडिओचे जे काही अपडेट्स आहेत ते येत असतात आणि त्यातही ते छोट्या छोट्या रील्स जे आहेत ते मी बनवतो, ज्याच्याकडून तुम्हाला हे असं कंटेंट जे आहे ते अत्यंत सोप्या भाषेमध्ये कमी वेळामध्ये जे आहे ते समजून सांगता येऊ शकेल. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.